Good morning, student. In previous lecture, we see the regelation and what is meant by anomalous behavior. आता study of anomalous behavior of water using Hope apparatus. आता this is a Hope apparatus. Anomalous behavior of water using Hope apparatus. आता anomalous behavior of water can be studied with the Hope apparatus. The Hope apparatus is a flat ball. आता this is a flat ball is attached to the cylinder container. हा अटॅच काय केलं आहे सिलेंडरला कंटेनरला काय केलं आहे अटॅच केलेलं आहे अँड देअर इज अ प्रोव्हिजन टू अटॅच द थर्मामीटर. इकडे दोन थर्मामीटर हा T2 अबाव द बॉल आणि T1 बिलो द बॉल. आता इन दिस सिलेंडर द फ्लॅट बॉल सिलेंडर कंटेनर द वॉटर इज फिल्ड इन सिलेंडर. या सिलेंडरमध्ये काय केलं वॉटर फिल केले अँड अ मिक्सचर ऑफ आईस अँड सॉल्ट इन फ्लॅट बॉल. हा जो फ्लॅट बॉल आहे त्याच्यामध्ये आईस अँड सॉल्ट मिक्सचर इज फुल दॅट इज कॉल्ड द फ्रीजिंग मिक्सचर. फ्रीजिंग मिक्सचर व्हॉट इज मीन बाय फ्रीजिंग मिक्सचर. फ्रीजिंग मिक्सचर मीन्स आईस अँड सॉल्ट. बर्फामध्ये मीठ टाकल्यानंतर जे मिक्सचर तयार होतं त्याला आपण काय होतो फ्रीजिंग मिक्सचर. आता सी द लेबलिंग. हा फ्रीजिंग मिक्सचर आहे ह्याच्यामध्ये थर्मामीटर T1 थर्मामीटर T2 याचं 0 डिग्री सेल्सिअस इकडे 4 डिग्री सेल्सिअस. आता ड्युरिंग द स्टडी ऑफ अनॉमलस बिहेवियर बाय युजिंग होप ऑपरेटर्स T1 अँड T2 आर रेकॉर्डेड. म्हणजे यांचं टेम्परेचर काय केलं जातं रेकॉर्ड केलं जातं. आफ्टर एव्हरी 30 सेकंद द टेम्परेचर आर प्लॉटेड ऑन वाय ॲक्सिस. टेम्परेचर याच्यावरती काय केलं जातं रेकॉर्ड केलं जातं आणि देन टाईम ऑन एक्स ॲक्सिस. आणि हा टाईम याच्यावरती एक्स ॲक्सिसवरती आपण काय घेत असतो. आता आता the graph shows initially both the temperatures T1 and T2 are identical. However, time is passes. The temperature T1 of water in lower part of cylinder decrease fast. म्हणजे याचं टेम्परेचर लोअर पार्टचं टेम्परेचर काय होतं डिक्रीज फास्ट होत असतं. अँड आफ्टर दॅट द लोअर टेम्परेचर T1 रेकॉर्ड 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस झालं. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं नंतर द टेम्परेचर T2 इन द अप्पर पार्ट ऑफ सिलेंडर डिक्रीजेस कम्पॅरेटिव्हली स्लोली. म्हणजे याचं टेम्परेचर काय होतं डिक्रीज फास्ट होतं. याचं टेम्परेचर डिक्रीज काय होतं स्लो होतं. म्हणजे T2चं टेम्परेचर आपल्याला इथे T2चं टेम्परेचर काय होतं असतं कमी डिक्रीज होतं आणि T1 टेम्परेचर काय होतं फास्ट टेम्परेचर. आता हाऊएव्हर वन्स अ टेम्परेचर T1 इन द लोअर पार्ट रिचेस 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ह्याचं काय होतं असतं 4 डिग्री सेल्सिअस. इट रिमेन्स ऑलमोस्ट स्टेबल ॲट द टेम्परेचर. T2 decreases slowly to the 4 degrees Celsius. Thereafter, since T2 starts changing rapidly, it's a record 4 degrees Celsius first. After that, lower temperature T1 records 0 degrees Celsius temperature. The point intersection two curves shows temperature maximum density. आता how we can explain the behavior observation. Initially, temperature of water in the middle of the cylinder lowers freezing mixture in the outer ball. Since the temperature of water there decrease, its volume decrease. म्हणजे टेम्परेचर इथलं काय होतं डिक्रीज त्याचं व्हॅल्यूम सुद्धा काय होतं बॉलचं इथलं काय होतं डिक्रीज. इट्स व्हॉल्यूम द डेन्सिटी इन्क्रीजेस. वॉटर इज हायर डेन्सिटी मूव्स डाऊनवर्ड. म्हणजे वॉटर विथ हायर डेन्सिटी मूव्स डाऊन. मग हे पाणी काय होतं खाली काय होतं डाऊनवर्ड डायरेक्शनला
मूव्ज होतो. Therefore, the lower temperature T1 shows rapid fall temperature. म्हणजे याच्यात डाऊनवर्ड झाल्यामुळे याचं काय होतं असतं, रॅपिडली टेम्परेचर काय होतं, डाऊनवर्ड डिक्रीज होत असतं. आता when the temperature of water starts to decreasing below 4 degrees Celsius, volume increases, density decreases. It therefore moves it upwards डायरेक्शन. म्हणजे ह्याचं 4 डिग्री सेल्सिअसला गेल्यानंतर काय होतं, इट्स डेन्सिटी डिक्रीज होते, त्याची घनता कमी होते आणि ते काय होतं वरच्यावर मूव्स अपवर्ड डायरेक्शन. द टेम्परेचर वॉटर upper part T2 therefore decreases rapidly to 0 degrees Celsius. The temperature of water in lower part T1 however remains at 4 degrees Celsius for the same time, then decrease slowly to 0 degrees. आता in this hope apparatus is important. Draw the diagram of hope apparatus. Label it. असा प्रश्न तुम्हाला विचारला तर सांगता आला. Next page. See the next page. Aquatic animals in the cold region. आता this is time temperature graph is given. This is not animal. But some reason in asked. In winter, aquatic animals. In a cold climate, the aquatic plants and animals can survive even when the atmospheric temperature goes below 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तुम्हाला याचं काय होत असतात, टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसला गेलं तर काय होतं, तर जलचर प्राणी आणि वनस्पती काय जिवंत राहू शकतात. ऑल्सो इन अ कोल्ड रिजन द विंटर पाईप्स ऑफ वॉटर सप्लाय ब्रेक वन रॉक क्रॅक्स. म्हणजे कोल्ड रिजनमध्ये काय होत असतात, त्या पाईप होतात क्रॅक्स because anomalous behavior water. You know the anomalous behavior water. म्हणजे वॉटर काय होत असतं, जनरली वॉटर हीटेड काय होत असतं, इट एक्सपांड. इफ कूल्ड काय होत असतं, कॉन्ट्रॅक्ट्स. त्याच्यामध्ये बट वॉटर काय होत असतं 0 to 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे पाणी आपण काय केलं असतं, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटरमध्ये आपण काय बोललेलं असतं, वॉटर काय होतं 0 to डिग्री सेल्सिअस. इट डज नॉट एक्सपांड बट काय होत असतं कॉन्ट्रॅक्ट्स. आफ्टर दॅट हिटिंग म्हणजे 4 डिग्री सेल इट काय होत असतं एक्सपांड्स. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं 4 डिग्रीज नंतर एक्सपांड होतं. मग ते आपल्याला सांगतं व्हॉट इज ड्यू पॉईंट ऑर ह्युमिनिटी. म्हणजे तुम्हाला विचारलं व्हॉट इज मीन बाय ह्युमिनिटी. आता इन द प्रेझन्स ऑफ वॉटर वेपर इन द एअर मेक्स अ मॉइस्ट. द मॉइश्चर इन ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड द ह्युमिनिटी. म्हणजे डिफाईन ह्युमिनिटी विचारलं जातं. अबाउट 71% surface is covered water due to the constant evaporation of water. Water vapor is always present in atmosphere. The amount of water vapor in the atmosphere helps the understand day-to-day weather. आता for a given volume of air, specific temperature, there is a limit of how much the water vapor in air can contain. The amount of exceeds this, the excess water vapor into water droplets. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त काय झालं असेल तर वॉटर वेपर झालं असेल तर त्याचं वॉटर ड्रॉपलेट्स म्हणजे दवबिंदूमध्ये रूपांतर होतं. वेन द एअर कंडेन्स मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर इट इज सेड टू बी सॅच्युरेटेड वेपर ऑफ at the temperature. The amount of vapor is needed saturated air depends on the temperature here. In the presence is low, it will be less vapor saturated. For example, temperature air is 40 degree. It can be contain 49 gram of water vapor per kilogram to dry without condensation. The amount of water exists. The additional water vapor condenses. How if the temperature 20 degrees Celsius, a certain only
14.7 gram of water droplets in kilogram on dry air without condensing. If water vapor contain in the air less or maximum rate, it can it is said to be the unsaturated. आता दिस इज नॉट इम्पॉर्टंट. आता नेक्स्ट काय, व्हॉट इज ह्युमिडिटी. तुम्हाला विचार ह्युमिडिटी हा वॉट द वेपर कंटेन इन एअर मेजर युजिंग अ फिजिकल क्वांटिटी इन ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. मार्च 2020ला हा प्रश्न आला. व्हॉट इज मीन बाय ह्युमिडिटी म्हणजे द मास ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन युनिट व्हॅल्यूम इज कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. म्हणजे याचे डेफिनेशन जनरली ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी मेजर्ड इन किलोग्राम. देन पर्सेंटेज. आपल्याला या तुम्हाला हा विचारला जाईल पर्सेंटेज म्हणून. म्हणजे ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कंटेन्स द एअर गिवन व्हॅल्यूम डिवाइड बाय मास वेपर नीडेड द एअर इन सॅच्युरेटेड इन द व्हॅल्यूम. दॅट इज आपल्याला काय असतं इंटू 100. सी यू नेक्स्ट टाईम.